सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. शतकोटी प्रविस्तरम एक एक मक्षरम पुंसा महापातक नाशनम. एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणार आहे. संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारं चरित्र म्हणजे रामचरित्र. रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करण्याचं जगाच्या पाठीवरचं एकमेव साधन आहे. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, इकडं लक्ष द्या. खाली बस नीट. खाली बस रे गौरव, खाली बस, खाली बस, खाली बस. रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून सज्जनानो रामकथा ही प्रत्येकाच्या घराघरातली कथा आहे. बोलताना हिक्को बंद करायचा, उगाच थोडा ठेवायचा. रामकथा ही एका आदर्श पुरुषोत्तमाची कथा आहे. कोण किती श्रीमंत आहे, कोण किती मोठ्या बंगल्यामध्ये राहत आहे हे महत्वाचं नाही. त्याच्या घरातली संस्कृती किती महत्वाची आहे, त्याच्या घरातली संस्कृती कशी आहे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ गेली अनेक वर्षापासून गिरगाव या पवित्र पावनभूमीमध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्या सप्ताहामध्ये तुम्हा सर्व शेतकरी मायबापांचं जीवन तुम्हा सर्व शेतकरी मायबापांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी दुसऱ्याही वर्षी तुम्हाला रामायण सांगण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी मला निमंत्रित केलेलं आहे. आदरणीय जनार्दन भाऊ, आदरणीय रामचंद्र भाऊ, ते पांचाळ मामा घरी आले होते माझ्या, आणि म्हणे महाराज याही वर्षी रामकथा तुम्ही करा. आणि ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग हे माझं परम भाग्य आहे. खरं म्हणजे आज रामकथेला मी इथं येऊ शकन असं मला वाटत नव्हतं. काल मी दिल्लीमध्ये होतो, दिल्लीमध्ये. पण छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा तुमच्यावरही आणि माझ्यावरही अगदी वेळेवर या ठिकाणी येण्याचा योग माझ्या जीवनात प्राप्त झाला. असो, रामकथेचं हे दुसरं वर्ष आहे आणि माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या. पैशाने माणसं कधी श्रीमंत होत नाहीत, इकडं लक्ष द्या. अंगावर भारी कपडे घातले म्हणजे त्या माणसाचं नाव मोठं होत नाही. पण जो माणूस नियत साफ ठेवून चालतो, जो माणूस तत्वनिष्ठ जीवन जगतो, त्या माणसाचं नाव कुणी पुसून काढू शकत नाही. आणि हे जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी रामायणाची आपल्याला अतिशय गरज आहे सज्जनानो. आणि म्हणून रामायणाचा आज पहिला दिवस आहे. आणि पहिल्या दिवसामध्ये रामायण ग्रंथाचं महत्त्व आणि शिव पार्वतीचं लग्न इथपर्यंत आपल्याला कथा न्यायची.
3 वाजेपर्यंत कथा करायची आणि आरती करायची आज पहिल्या दिवशी. या ग्रंथाला नावं 2 आहेत. पहिलं नाव आहे रामचरित्र मानस आणि दुसरं नाव आहे तुलसी रामायण. रामचरित्र मानस हे नाव का पडलं? अगस्त्य ऋषीच्या मुखातून रामायण भगवान शंकरांनी ऐकलं आणि जसं ऐकलं तसं मनामध्ये ठेवलं. रामाचं चरित्र हजारो वर्षे मनामध्ये ठेवलं म्हणून त्याचं नाव आहे रामचरित्र मानस. पण एक दिवशी पार्वती मातेनं हट्ट धरला की पतिदेव ते रामचरित्र मला सांगा, मला ऐकण्याची इच्छा आहे. पार्वतीच्या निमित्ताने मनातलं रामचरित्र तोंडातून बाहेर फेकलं आणि म्हणून त्याचं नाव आहे रामचरित्र मानस आणि दुसरं नाव आहे तुलसी रामायण. आवाज क्लिअर नाही झाला, स्पष्ट आवाज पाहिजे थोडा. तुलसी रामायण हे नाव का पडलं? इकडे लक्ष द्या. हा ग्रंथ ज्या साधूंनी लिहिला ना त्या साधूचं जीवनचरित्र आपण थोडक्यामध्ये पाहू. बास द्यायचा, मला बास लागतो थोडा. उत्तर प्रदेशामध्ये राजापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये गोस्वामी तुलसीजीचा जन्म झाला. आईचं नाव हुलसी माता आणि पित्याचं नाव आत्माराम दुबे. जन्मताच गोस्वामी तुलसीजीला पुढचे 2 दात होते. अजून क्लिअर करा थोडा. हा ग्रंथ ज्या महात्म्याने लिहिला ना त्या महात्म्याला जन्मताच पुढचे 2 दात होते. आईने एका भविष्यकाराला विचारलं की बाबा माझ्या बाळाचं भविष्य सांगा. त्या भविष्यकाराने सांगितलं, आई ज्या अर्थी तुझ्या बाळाला पुढचे 2 दात आहेत जन्माताच, त्या अर्थी हे तुझं बाळ तुझ्या कुळाच्या मुळावर जन्माला आलंय. आता कोणत्या आईला बरं वाटेल? चुनिया नावाची दासी बोलवून घेतली आणि तिला सांगितलं की ए चुनिया, या बाळाला घराच्या पाठीमागं गटार खोदून त्या गटारामध्ये पुरून टाक. पण चुनिया नावाच्या दासीनं त्या बाळाला उचललं आणि पुरून न टाकता घरी घेऊन गेली. स्तनाला लावल्याबरोबर तिला पाहणा फुटला आणि 5.5 वर्षाचा बाळ होईपर्यंत त्या बाळाचं संगोपन केलं. एक दिवशी दुर्दैवाने भला मोठा साप त्या दासीला दंश करतो. ती दासी मरण पावते आणि रडण्याच्या पलीकडे जगातलं काही कळत नाही असे गोस्वामी तुलसीजी अनाथ झाले, रस्त्याने फिरू लागले. हा ग्रंथ ज्या साधूनं लिहिला तो साधू 5 वर्षाचा होता. त्यावेळेला त्याला कोणीही नव्हतं. पण कैलासामध्ये माता पार्वतीला दया येते आणि एका ब्राह्मणीच्या रूपामध्ये येऊन त्या बाळाचं 15 वर्षाचा होईपर्यंत संगोपन केलं जातं. शेवटी नरहरिनंद नावाने भगवान शंकर येतात आणि त्या बाळाला अनुग्रह देतात. अनाथ होते, आता सनाथ झाले आणि ते गोस्वामी तुलसीजी पायी फिरत 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 काशीला गेले. काशीमध्ये रामायणाचा अभ्यास केला आणि जगप्रसिद्ध रामायणाचार्य झाले गोस्वामी तुलसीजी. पण 22 वर्षाचं तारुण्य आणि लग्न करण्याची इच्छा झाली म्हणून जन्मगावी वापस आले आणि रत्नावली नावाच्या मुलीबरोबर त्यांचं लग्न झालं. सज्जनानो, एवढा मोठा रामायणकार महात्मा
काशीमध्ये रामाचं भजन करीत होते, पण एक बाई पदरामध्ये पडली आणि त्याचं डोकंच बदललं. राम 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 करणारा साधू पत्नीचं भजन करू लागले. रत्नावली रत्नावली रत्नावली. रामाच्या भजनामध्ये तल्लीन असणारा महात्मा पण कामाच्या आहारी गेला. बायको 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 बायको. देवाचं भजन बंद पडलं. इतके पत्नीच्या आहारी गेले, इतके पत्नीच्या आहारी गेले, इतके गेले की एक दिवशी बाहेरून येताना घर बंद होतं. ओ शेजारीन मावशी, माझी रत्नावली कुठे गेली हो? शेजारणीने सांगितलं, हे पहा, तुमचा 2 दिवसाचा जेवणाचा शिदा आमच्यापाशी ठेवला आहे आणि उद्या राखी पौर्णिमा असल्यामुळं तुमची पत्नी बंधू आले आणि घेऊन गेले, माहेरला गेली. गोस्वामी तुलसीजी शेजाऱ्याच्या इथं जेवत नाही. सासरवाडीचा रस्ता पकडला. रात्रीचा प्रसंग होता. काळकुट्टा अंधार होता. काट्याकुपाट्याचा रस्ता होता. महापुराने भरून नदी वाहत होती. नदीच्या पलीकड सासरवाडी होती. सासरवाडी कळती इकडं? हो. आणि महापुरामध्ये एक प्रेत वाहत येत होतं, माणसाचं मुडं. त्या प्रेताला पाहून गोस्वामी तुलसीजी म्हणतात, वाह, काय माझ्या रत्नावलीचं माझ्यावर प्रेम आहे. नक्की तिला कळालं असावं मी येणार आहे, म्हणून पलीकडे येण्याची माझी तिनं व्यवस्था केली. पाहणं, पलीकडे येण्यासाठी मला लाकडाची फळी पाठवली. लाकडाची फळी होती का ती? काय होतं ते? प्रेत होतं, प्रेत. पण काम वासनेने धुंद झालेला जो माणूस असतो ना, काम वासनेने धुंद झालेला माणूस, पापाची वासना नको दाऊ डोळा आणि त्याहुनी आंधळा बराच मी. त्या लाकडाच्या फळीवर बसले आणि पलीकडे गेले. याला क्लिअर कर गडे, आवाजाची सेटिंग नाही जमली बरोबर. लाकडाच्या फळीवर बसून पलीकडे गेले. मध्यरात्रीची वेळ होती. सासऱ्याचं घर बंद होतं आणि घराला 2-3 चक्रा मारल्या. एकीकडून खिडकीला साप लोंबत होता, साप. त्या सापाला पाहून गोस्वामी तुलसीजी म्हणतात, बापरे, काय माझ्या रत्नावलीचं माझ्यावर प्रेम आहे. पाहणं तिला कळालं असावं मी येणार आहे म्हणून. तिनं खिडकीला माझ्यासाठी दोर बांधून ठेवलाय. दोर, तो दोर नव्हता, साप होता. सज्जनानो, त्या सापाला दोर समजून वर चढले तुलसीजी आणि घराचं एक पत्तर उपसून बाजूला फेकलं आणि गोस्वामी तुलसीजींनी घरामध्ये उडी टाकली. ती उडी पडली जिथं, तिथंच रत्नावली झोपलेली होती. गडबडून रत्नावली उठली आणि पाहते तर आपला पती आहे. अहो तुम्ही? हो ना रत्नावली, मी तुझा पती आहे. इकडं लक्ष द्या महिला मंडळी. ती रत्नावली आपल्या पतीला म्हणते, तुम्ही महापुरातून अलीकड कसा आला हो? रत्नावली, तू नाही का फळी पाठवलीस? आणि तुम्ही घरावर कसं चढला हो? रत्नावली, तू नाही का खिडकीला दोर बांधलास? रत्नावलीच्या घरच्या माणसांनी चौकशी केली. फळी नसून प्रेत निघालं आणि दोर नसून साप निघाला. आणि ही गोष्ट ज्या वेळेला रत्नावलीला कळते ना, इकडं लक्ष द्या, त्यावेळेला रत्नावली आपल्या मालकाला पहिली शिवी देते. शिवी. तुम्ही रामायण ऐकायला आलात ना, का येणाऱ्या बाईला बघता तिकडं? रत्नावली पहिल्या शब्दामध्ये आपल्या मालकाला म्हणते, अहो तुम्हाला लाज वाटत नाही? एवढ्या मध्यरात्री तुम्ही माझा शोध घेत या ठिकाणी आलाय, तुम्हाला लाज वाटत नाही?
लागत लगा हूं कहाँ कहो मैं नाथ. बोला न, वासनेच्या आहारी गेलेल्या पुरुषाला मी माझा पती कशाबद्दल म्हणू. लाज वाटत नाही तुम्हाला. लागत लगा हूं कहाँ कहो मैं नाथ, धिक धिक ऐसे जीने को कहाँ कहो मैं नाथ. अस्ति ममता में इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तो होए न भवभीती. अहो, माझ्या गोऱ्या गोमट्या काताड्याला, माझ्या नासक्यात तुसक्या शरीराला इतकं पागल झाले तुम्ही. याच्यातलं निम्म प्रेम जर रामप्रभूवर केलं असतं तर जगाचा बाप तुमच्या समोर थै 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 नाचला असता. पती म्हणून घ्यायची तुमची लायकी नाही. हे मध्यरात्री रत्नावली आपल्या पतीला बोलते त्यावेळेला गोस्वामी तुलसीजीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. प्रकाश. माझ्याकडे लक्ष द्या इकडं. आणि जीवनामध्ये एकदा पत्नी बोलली गोस्वामी तुलसीजींना. जीवनामध्ये एकदा पत्नी बोलली तर संपूर्ण डोक्याचं परिवर्तन झालं महाराज. तुम्ही मला खरं सांगा, दिवसात किती वेळेस आपली पत्नी आपल्याला बोलते तरी पण आपलं डोकं बदलत नाही. गोस्वामी तुलसीजींनी सासरवाडी सोडली आणि जंगलाच्या रस्त्याने चालू लागले. अंधार होता, जंगल होतं आणि समोर भूत येतं. भूत. त्या भूताला पाहून तुलसीजी म्हणतात, ए बाबा बाजूला सरक. कोण तू? ते भूत म्हणतंय, आपण कोण? अरे मी एक साधक आहे. आणि काय पाहिजे तुला? भूत तुलसीजीवर प्रसन्न झालं. भूत. आणि तुलसीजी म्हणतात, मला रामाची भेट करून द्या. त्यावेळेला भूतानं सांगितलं, जा गिरगाव म्हणून वसमतच्या खाली गिरगाव नावाचं एक गाव आहे. तिथं चोले महाराजांचं रामायण चालू आहे. आणि रामायणामध्ये सर्वांच्या अगोदर एक म्हातारा माणूस येऊन बसतो. सर्वांच्या पाठीमागून उठून जातो. तो प्रत्यक्षात हनुमंतरायाचा अवतार आहे. त्याचे पाय धर, राम तुला भेटून जातील. गोस्वामी तुलसीजी गिरगावसारख्या ठिकाणी येतात. 3 दिवस रामायण ऐकलं आणि 4थ्या दिवशी तो म्हातारा माणूस अगोदर येऊन बसत होता. त्याचे पाय धरले. बाबा आपण हनुमानजीनं? अरे नाही, मी कसला हनुमान. मी या गावचा एक रहिवासी माणूस आहे, संसारिक माणूस आहे. मी हनुमंतराया नाही. बाबा आपण हनुमंतराया. आणि ठीक आहे, मी हनुमंतराया. सांगू नको कुणाला, मी हनुमंतरायाच आहे. हे पहा, हनुमंतराया आत्ता सध्या जिवंत आपल्या स्टेजवर आहेत, पण ते आपल्याला दिसत नाहीत. हा आपल्या डोळ्याचा दोष आहे. पण हनुमानजी आल्याशिवाय रामकथेला सुरुवात होतच नाही महाराज. त्या हनुमंतरायाला विचारलं की बाबा मला रामाची भेट करून द्या. हो. कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती. मजला सांगा बामारोती, मजला सांगा बामारोती, मजला सांगा कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती. मजला सांग बामारोती,
कधी भेटला रघुपती बाबा मला रामाची भेट करून द्या. त्यावेळेला हनुमंतरायाच्या वेशातल्या त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, जा चित्रकूट नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावर जाऊन रामाचं भजन कर, राम तुला येऊन भेटतील. गोस्वामी तुलसीजी तिथून चित्रकूटावर जातात आणि रामाचं भजन सुरुवात करतात. सज्जनानो, 8 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाच्या वयाचा मुलगा येतो आणि सकाळी सकाळी स्नान करून गोस्वामी तुलसीजी कपाळाला चंदन लावित असतात. त्यावेळेला 8 वर्षाच्या मुलाने येऊन तुलसीजींना चंदन मागितलं. बाबा हमें चंदन दो न बाबा, हमें चंदन दो. आता चंदन मागणारा कोण होता? प्रत्यक्षात राम होता, पण तुलसीदासाला ते कळत नव्हतं हा कोण आहे. आंब्याच्या झाडावर पोपटाच्या रूपामध्ये हनुमंतराया येऊन बसले आणि पोपटाच्या रूपातल्या हनुमंतरायाने गोस्वामी तुलसीजीला आठवण करून दिली. ए तुलसीदासा, आता जो तुला चंदन मागतोय ना, हा प्रत्यक्षात श्रीराम आहे. चित्रकूट के पर्वत पर बड़ी संतन की भीड़, तुलसी घीसे चंदन आणि तिलक देत रघुवीर. चंदन उघडायचं काम तुलसीदासांनी करावं आणि ते चंदन तुलसीदासाच्या हातावरचं स्वतः रामानी स्वतःला लावायचं आणि तुलसीदासाला लावायचं. जीवनामध्ये प्रभूची भेट झाली, जीवन कृतार्थ झालं. तिथून पुढं काही दिवसांनी रत्नावलीचं जोड कार्ड आलं. जोड कार्ड, बायकोचं पत्र आलं. ते पत्र हातामध्ये पडल्याबरोबर गोस्वामी तुलसीजींनी गुरु समजून त्या पत्राला नमस्कार केला. ज्या ज्या वेळेला रामायणामध्ये नमस्कार करण्याची वेळ येते ना, त्या त्या वेळेला हात जोडून प्रत्येकानं असं करायचं, अशी पद्धत आहे. इकडं मराठी कळती का मावश्या हो? पत्नीचं पत्र आल्याच्या नंतर त्या पत्राला गुरु समजून, आदर्श गुरु समजून त्या पत्राला नमस्कार केला. हा जमला आता. आणि ते पत्र उघडलं. ती मशीन बंद करा, जनरेटर बंद करा. आपल्या पत्नीचं ते पत्र उघडलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की पतिदेव, मध्यरात्रीच्या प्रसंगी तुम्हाला मी आडव्या शब्दामध्ये बोलले आणि त्यामुळे तुम्ही माझा राग करून या ठिकाणाहून निघून गेला. मावशी तिकडे बसा, मावशी तिकडे बसा, तिकडं तिकडं. कोणत्याही महिलांनी मी यायच्या अगोदर पूजा करायची, नाहीतर आरती झाल्याच्या नंतर. मधी कोणत्याही माऊलीने येऊन डिस्टर्ब करायचा नाही. आपल्या पत्नीचं पत्र उघडलं आणि डबडबल्या डोळ्यांनी तुलसीदासांनी माऊल्या होत ते पत्र वाचवलं. हे रामायण ऐकू नका. हा जो ग्रंथ लिहिला ना, तो तुलसीदास म्हणतात माझ्या जीवनात माझा आदर्श गुरु म्हणजे माझी पत्नी आहे. गोस्वामी तुलसीजीचा गुरु त्यांची पत्नी आहे, पत्नी. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की पतिदेव, मध्यरात्रीच्या प्रसंगी
मी तुम्हाला आडव्या शब्दामध्ये बोलले, त्यामुळे तुम्ही माझा रागराग केला, मला टाकून दिलं आणि तिकडं निघून गेलात. पण का हो पतिदेव, मला टाकून तिकडं जाऊन जर भगवंताची तुम्ही आराधना केली असली तर तुमचंही कल्याण झालं आणि माझंही कल्याण झालं. पण मला टाकून तिकडं जाऊन जर दुसरी केली असली तर तुमचाही नाश आणि माझाही सत्यनाश. पत्र वाचत असताना गोस्वामी तुलसीजी रडत होते. त्या डोळ्यातले पाण्याचे थेंब त्या पत्रावर पडत होते आणि तुलसीजी दुसरं पत्र लिहितात की रत्नावली, अनंत जन्म तुझे उपकार मी कधी फेडू शकत नाही. रत्नावली, तू रात्री मला बोलल्यामुळं माझ्या जीवनाचं परिवर्तन झालं. मी मध्यरात्रीच्या प्रसंगी एक भूत प्रसन्न करून घेतलं. पुढे गिरगावला येऊन हनुमंतरायाला प्रसन्न करून घेतलं आणि चित्रकूट पर्वतावर जाऊन रत्नावली जगाच्या मालकाची भेट घेतली. धन्य तुझे उपकार रत्नावली, कोणत्याही जन्मामध्ये तुझे उपकार मी कधी फेडू शकत नाही. म्हणून जाता जाता इकडं लक्ष द्या. रत्नावली स्वतःच्या नवऱ्याचा गुरु बनली. गुरु, ती शक्ती प्रत्येक माऊलीच्या रक्तामध्ये ती शक्ती आहे. शक्ती. रामायण ऐकून घरी जाऊ नका. आपला मालक सुद्धा आपल्या जीवनामध्ये आदर्श कसा बनवायचा हे प्रत्येक बाईच्या हातामध्ये आहे. हो, आम्हाला काही माऊल्या भेटतात की महाराज आमचे मालक रात्रीच्या प्रसंगी दारू पिऊन येतात. काही माऊल्या भेटतात आमच्या जीवनात. हो माऊल्या, हो हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही कुणाला सांगायची गरज नाही. कुणालाच सांगायची गरज नाही. प्रत्येक माऊलीच्या हातामध्ये आपला पती कसा आदर्श बनवायचा हे थोडं थोडं घरी घेऊन जा. रामकथा कुणाला माहीत नाही. रामायण तर 5 वर्षाच्या लेकराला सुद्धा माहीत आहे. पण हे महत्त्वाचे घरातले मुद्दे आहेत. गोस्वामी तुलसीजी आपल्या पत्नीला आदर्श मानतात आणि त्याच चित्रकूटावर बसून या ग्रंथाचं लिखन काम करतात. या रामायणाचा विस्तार करतात स्वतः तिथं बसून. आणि म्हणून दुसरं नाव या ग्रंथाला तुलसी रामायण असं दिलेलं आहे. पहिलं नाव रामचरित्र मानस आणि दुसरं नाव तुलसी रामायण असं रामायणाचं महत्त्व आहे. या रामायणाची सुरुवात कधी होते आणि कुठून होते ती इकडं लक्ष द्या. माघ महिन्यामध्ये प्रयागराज तीर्थक्षेत्रावर यात्रा भरते. माघ महिन्यामध्ये. आणि ती यात्रा कधीही भरत नाही, त्याचा ठराविक काळ नाही. ज्यावेळेला सूर्यनारायण मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी प्रयागराज तीर्थावर यात्रा भरते. त्या यात्रेला त्रिवेणी संगमावर एक साधूची पर्णकुटी आहे. त्या साधूचं नाव आहे भारद्वाज ऋषी. आमचे गोस्वामी तुलसीजी चोपाई लिहून ठेवतात. भारद्वाज मुनी बसई प्रयाग, 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 भारद्वाज मुनी बसई प्रयाग. तिनई राम पद आते
भारद्वाज मुनी बसही प्रयागा. भारद्वाज नावाचे ऋषी त्या त्रिवेणी संगमावर बसून आहेत. जगातली सगळ्यात मोठी यात्रा भरते तिथं. माघ महिन्यामध्ये सूर्यनारायण ज्या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती त्या आश्रमामध्ये दर्शन करण्यासाठी जातात. त्यावेळेला याज्ञवल्क्य महामुनी तिथं जातात आणि याज्ञवल्क्य महामुनीला पाहिल्याबरोबर भारद्वाज ऋषी सिंहासनावरून उडी टाकतात आणि साष्टांग समोर दंडवत घेतला जातो. या 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 याज्ञवल्क्य महामुनी म्हणजे साधी गोष्ट नाही. एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये 4 ब्रह्मवेते सांगितले. शुक, याज्ञवल्क, दत्त आणि कपिल मुनी. जगामध्ये 4च ब्रह्मवेते आहेत फक्त. त्याच्यातले आज आपल्या रामायणामध्ये याज्ञवल्क्य ऋषी त्या आश्रमामध्ये प्रयाग तीर्थावर येतात आणि त्यांची गोड पूजा केली जाते. आणि भारद्वाज ऋषींनी समोर बसून एक प्रश्न विचारला. बाबा, 1000 वर्ष झालं बाबा इथं मी बसून आहे, पण माझ्या मनातला संशय गेला नाही. संशय. ए पुरी, ए उठावर तिथून मागं जा, तिकडं बसा. ए उठा उठा बाई, उठा उठा उठा, जा बरं तिकडं, जा जा मागं. उठ तिथं, तू उठ बाई, जा तिकडं, या खेळून जा. हे लेकरं बघा आलेच बघा. नियोजन कसं काय, कोण माणूस आहे इकडे इथं पुढं. हे लेकरं जुने तिने उठवून लावा. हे लेकराला काय कळतो महाराज त्या. ते लेकरं तिथे चालतच नाहीत महाराज. त्यांची आई कुठे दा. इकडं लक्ष द्या. सगळ्यांना माझी विनंती आहे, जेवढी शिस्त सांभाळताल तेवढं रामायण गोड होतं. एवढ्या मंडपमध्ये एखाद्या माणसाचा हात जरी हल्ला, हात हल्ला, तरी पण माणसाची जी मनावस्था असते ती बिघडून जाते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सर्व अंगाचे कान करून इकडं लक्ष द्या. मी काय सांगत होतो तुम्हाला. याज्ञवल्क्य महामुनीला भारद्वाज ऋषी म्हणतात की बाबा, 1000 वर्ष झालं मी इथं बसू नये, पण माझ्या मनातला संशय गेला नाही. संशय. तुम्हाला माझी विनंती आहे, इकडं लक्ष द्या. संशय कधी कोणाबद्दल घेऊ नका. आपण भाकरी खातो घरच्या, भाकरी खातो घरच्या आणि अख्ख्या गावाचा उकांडा उकरितो. नजर चुकीनं 2-4 एका जागेवर येऊच नाहीत. नजर चुकीनं जर आल्या तशा तर येऊच नाहीत. इकडं ऐकू येतं की मावशी हो तुम्हाला. जर 2-4 एका जागेवर आल्या तर देवाचं काढायच्या नाहीत, संताचं काढायच्या नाहीत. जे गावात जास्त पाप करतं त्याचं उकरी त्यात. संशय. संशय कधी कोणाविषयी घेऊ नका, कुणी कसं असो. मी तुमच्या पाया पडतो मावशी हो, कुणी कसं असो. अजिबात कोणाची टिंगल टीका टवाळी कधी करू नका. आपण कोणाची निंदा कधी करायची नाही आणि आपली जो निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करायचं.
कारण आपली निंदा करणारा माणूस आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो. कसा? लेकरानं संडास केली तर आई खापरखुटीनं काढती, निंदा करणारा माणूस तोंडानं काढतो. श्रेष्ठ कोण? म्हणून आपण कोणाची निंदा करायची नाही. आणि जो आपली निंदा करतो त्याला दिवसात एकदा तरी चहा पाजायचा, एकदा तरी. आणि म्हणून विनंती आहे माझी, संशय कधी कोणाविषयी घेऊ नका. कारण हे मी सांगत नाही, जो माणूस दुसऱ्याविषयी संशय घेतो तो माणूस जगातला 1 नंबरचा पापी आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत त्याची ओवी लिहून ठेवलेली आहे, संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर. ही तो अविनाशाची वागूर प्राणी अशी. आजी नातरुंडाला घेऊन कशाला आली बघ, तिला तिचं सुधरानं नातरुंड घेऊन आली. खेळवायला मंडप आहे का ह्यो? लेकरं खेळवायला मंडप नाही आजी. चला पुढं चला. बाबा 1000 वर्ष बाबा निघून गेले, पण माझ्या मनातला संशय गेला नाही. संशय कोणता? कोणता संशय? काशीमध्ये भगवान शंकर ज्या रामाचं भजन करतात तोच राम दशरथाचा पुत्र आहे का और कोई दुसरा राम आहे, हा संशय. बाबा त्या रामाचं चरित्र मला सांगा, असा प्रश्न विचारला भारद्वाज ऋषींनी. आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी याज्ञवल्क्य महामुनी रामायण सांगायला सुरुवात करतात. त्या रामायणाची सुरुवात कशी होते? एक बार त्रेता जुग माई, शंभू बदर सिपाई, संग सती जग जननी भवानी, आकिलेश्वर पूजर सिपाही. जय सिया राम बोल जय सिया राम, जय सिया राम बोल जय सिया राम. याज्ञवल्क्य महामुनी ऋषी त्या भारद्वाज ऋषीला रामायण सांगायला सुरुवात करतात. आता आपल्याला रामायण सुरू करायचं ना, माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. ते रामायण सुरू झालं प्रयाग तीर्थावर. प्रयाग तीर्थ पाहिलं तुम्ही? कोणी पाहिलं प्रयाग तीर्थ? 3 नद्याचा संगम जिथं होतो. कोणत्या 3 नद्या? गंगा, यमुना आणि सरस्वती. या 3 नद्याचा संगम जिथं होतो, त्रिवेणी संगम, आणि त्या संगमावर प्रयाग तीर्थ असं नाव आहे. आणि आवर्जून सगळ्या महिला मंडळीला सांगतो, रामायण सांगणारा तुमच्यासमोर जो महाराज आहे त्यांच्या आईचं नावसुद्धा प्रयाग तीर्थ आहे. माझ्या आईचं नाव प्रयाग होतं, प्रयाग. आणि कथेला सुरुवात झाली. एक बार त्रेता जुगमाही. त्रेतायुगामध्ये भगवान शंकराला पार्वती मातेने एक प्रश्न विचारला की ओ पतिदेव, मला रामकथा सांगा. आणि त्यावेळेला भगवान शंकर पार्वतीला म्हणतात की रामकथा काही मी सगळी तुला सांगू शकत नाही, पण जेवढी जमल तेवढी तुला कथा सांगू शकतो. आणि पार्वती मातेनं हट्ट धरला. प्रसन्न चेहरा पाहिला, आपल्या मालकाचा प्रसन्न चेहरा पाहिला आणि पतिदेव मला रामकथा सांगा.
बाईच्या जातीनं आपल्या मालकाला प्रश्न कधी विचारावा त्याचंही रामायणामध्ये उत्तर आहे. आपल्या मालकाचा प्रसन्न चेहरा असला तर एखादं काम सांगावं. नाहीतर छोटासा दृष्टांत आहे. दुपारचं जेवण घेऊन मालक ड्युटीवर गेलेत, पण त्यांच्यापेक्षा मोठ्या अधिकाऱ्यासोबत त्यांचं भांडण झालं म्हणून दुपारचं जेवण जेवले नाही. पडलेला चेहरा. ड्युटीवरून 5:30 वाजता सुटले, दुपारी जेवले नाही, काळा खप चेहरा पडला आणि तसेच 5:30ला अंगणामध्ये आले. खिडकीतून बाईनं पाहिलं माझे मालक आलेत म्हणून आणि पळत गेली आणि रिकामं कॅन्ड घेऊन दारात आली. ओ आल्यासरसं तापल्या खांदी एवढं कॅन्ड घेऊन जा आणि दुकानाहून 5 लिटर राखेला आणा. अगं येडे बाई, त्याचं तोंड बघ की. त्यानं दुपारचं जेवणसुद्धा सोडलं नाही, अधिकाऱ्यासोबत भांडण झालंय आणि पडलेला चेहरा असताना तू त्याला काम सांगती. मग बाईच्या जातीनं मालकाला काम कधी सांगावं. ड्युटीहून दारामध्ये आले, बकेट भरून पाणी द्यावं, टावेल घेऊन उभा राहावं, हातपाय धुतले, पाय पुसले, क्वाटवर येऊन मालक बसले की लहान तोंड करून बाईच्या जातीनं जवळ जावं आणि कोमल स्वरामध्ये कानामध्ये 2 शब्द बोलावेत. ओ आज तुमचा चेहरा खूप पडला हो, आज चहा करू का नुसत्या दुधातली कॉफी करू? नाही तर सुंदर जेवण केले, ताटच वाढू. सुंदर ताट वाढावं आणि पोटभर मालकाला जेवण होत नाही तोपर्यंत बाजूला ताटाजवळून जाऊ नये. मालक पोटभर जेवले, क्वाटवर जाऊन बसले की हातामध्ये सोप सुपारी निहून द्यावी आणि मग कानात 2 शब्द बोलावं. का हो, तुम्ही तुमच्या कामानिमित्त जर गावात गेलात, तुम्ही तुमच्या कामानिमित्त, तर तुमच्या कामात माझं थोडंसं काम करा. येता येता 2 लिटर राखेला आणा. जीवन तृप्त झालेले मालक म्हणतील 2-2 लिटरसाठी कशाला मला हेलपाटे घालायला लावती, ते 15 लिटरचं कॅन्ड आणणं एकदाच तुला भरून देतो. हे घर चालवण्याची पद्धत आहे. तसं प्रसन्न भगवान शंकराचा चेहरा पाहिला आणि पार्वतीने भगवान शंकराला प्रश्न विचारला. भगवान शंकर त्यावेळेला रामायण ऐकायला जात होते. नाशिक जिल्ह्यामध्ये अंकाई नावाचा किल्ला. 1 बार त्रेता जुग माही, आणि त्या अंकाई नावाच्या किल्ल्यावर भगवान शंकर आणि माता पार्वती रामायण ऐकतात आणि तिथून ज्या वेळेला वापस निघतात, नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवटीला पहिलं दंडक अरण्य त्या ठिकाणाला म्हणत होते. आणि महादेव पार्वती तिथून जात असताना लांबून भगवान शंकरानं पाहिला, रे ज्याची कथा ऐकून आलो ज्या प्रभू रामचंद्राची, आणि ते राम तर रडत फिरतात जंगलामध्ये. त्या जंगलामध्ये राम रडत फिरत होते. का? त्याच काळामध्ये रावणाने रामाची सीता चोरून नेली होती म्हणून राम रडत फिरत होते. आता रामाकडं पळत जावं दर्शन घ्यावं तर ही बाई सोबत आहे. पत्नीसोबत असल्यामुळं रामाकडं भगवान शंकर जात नाहीत. का जात नाहीत? तर पार्वती म्हणील काय मालक आहेत बुवा आपले, उठतात सुटतात आणि कोणाच्या बी पायाच पडत सुटतात. तरीही सज्जनानो, भगवान शंकराला अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि जाग्यावरच अंग रोमांची थरथर कापू लागलं, डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि आपोआप भगवान शंकराच्या मुखातून राम नामाचा जे जेकार बाहेर पडतो. बोलिए रामचंद्र भगवान की जय हो. थरथर थरथर कापू लागले. त्यावेळेला पळत जातात माता पार्वती. का हो मालक, कोणाच्या नावाचा जे जेकार करता तुम्ही? पार्वते, ज्या रामाची कथा आता आपण ऐकून आलो तो राम प्रत्यक्षात तो पहा राम.
पार्वती माता म्हणते, तिथं राम काय करतात तो? भगवान शंकर म्हणले रडत फिरतात. पार्वतीनं दुसरा प्रश्न विचारला, राम का रडत फिरतात? नाविलाजाने भगवान शंकराला सांगावं लागलं की त्यांची पत्नी राक्षसाने चोरून नेली म्हणून ते रडतात. पार्वती माता तिसरा प्रश्न विचारते, का हो पतिदेव? आपण तर अगस्ती ऋषीच्या मुखातून ऐकलंय राम ब्रह्म आहे, राम तर सगळं जग व्यापून आहे, आणि त्या रामाला एका बायकोसाठी रडायची काय गरज आहे? आणि जर रडत असेल तर तो राम कसा? एका बाईसाठी देव रडत असेल तर तो देव कसला तुमचा? कसा राम तुमचा? भगवान शंकर म्हणले, पार्वती तुला सांगायचं नव्हतं, असा संशय तू घेती म्हणून तुला सांगायचं नव्हतं. पार्वती माता म्हणते, पतिदेव त्या रामाला मी समज घालून येऊ? भगवान शंकर म्हणले, जाऊ नको. जर जाशील तर फसली जाशील. महादेवाला विरोध करून पार्वती रामाला समज घालायला जाते, पण साधन कोणतं वापरते? कोणतं साधन वापरलं? तुम्ही ऐकलं नाही का गेल्या वर्षी? पार्वती सीतेचं रूप साधन करते. रामाला समजायला जाते पण सीतेचं रूप घेऊन जाते. आणि दगडाच्या बालीवर बसलेले रामप्रभू असतात, त्यांच्या समोर सीतेचं रूप घेऊन पार्वती माता जाते आणि रामाला काय म्हणते, का रडता हो तुम्ही? आले ना मी. त्यावेळेला रामप्रभूला प्रश्न पडला की ही तर माझी आई आहे पार्वती माता, पण सीतेचं रूप घेऊन आली. जर आई म्हणावं तर पत्नीचं रूप घेतलंय, आई म्हणता येत नाही रामाला. आणि सीते म्हणावं तर प्रत्यक्षात आई आहे, कारण राम पार्वतीला आई मानतात आणि भगवान शंकर सीतेला आई मानतात. असं नातं आहे त्यांचं. आई म्हणावं तरी शब्दाला कलंक लागतो आणि पत्नी म्हणावं तरी शब्दाला कलंक लागतो. म्हणून तिसरा मार्ग काढला. का हो तुम्ही माझ्या बाबाला सोडून इकडं कुणीकडं निघाल्या? असा मार्ग काढला. आणि डोळ्यावरून पार्वती माता ओळखली, डोळ्यावरून. कारण चंचल स्त्रीचे डोळे कधी लपल्या जात नाहीत. गंगादासाचा एक दोहा आहे पहा, गंगादासाचा, की जगामध्ये अशा काही वस्तू आहेत की त्या कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी लपल्या जाऊ शकत नाहीत. अशा काही वस्तू आहेत जगात. त्या कोणत्या कोणत्या? हाय, तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो. आकाशातल्या चांदण्यामुळं चंद्रुबा कधी लपत नाही. आभाळ कितीही आलं तरी सूर्यनारायण लपल्या जात नाही. आणि खरा दानशूर माणूस भिकारी दारात आल्यावर कधी लपू शकत नाही. आणि तापड चंचल स्वभावाची स्त्री, तिचे डोळे कधी लपल्या जात नाहीत. सज्जनानो, डोळ्यावरून पार्वती माता ओळखली. राम म्हणतात, ओ आई साहेब, अहो माझ्या बाबाला सोडून तुम्ही इकडं कुठं निघाल्या? आणि मग पार्वतीला समजलं की बाई मला तर यांनी ओळखलं. गरकून फिरली आणि भगवान शंकराकडे गेली. भगवान शंकराने आल्याबरोबर विचारलं, घेतली परीक्षा? तिकडं रामाने ओळखलं आणि इकडं आल्या आल्या भगवान शंकर म्हणले, घेतली परीक्षा? पार्वती माता काय म्हणल्या, परीक्षा बिरीक्षा कुछ नाही.
म्हणजे धडधडीत पार्वती महादेवाला खोटं बोलली. खोटं बोलली. भगवान शंकरांनी पार्वतीचा तिरस्कार केला. होती पत्नी, पण आईचं रूप, माझ्या आईचं रूप धारण केलं हिच्या शरीरानं. ह्या शरीरानं आईचं रूप धारण केलं म्हणून तिचा त्याग केला भगवान शंकरानं. म्हणून जाता जाता एक पॉइंट आहे. बाईच्या जातीनं आपल्या कुंकाचा जो मालक आहे त्याला मरेपर्यंत एकही शब्द खोटा बोलायचा नाही. हो, आणि फक्त मालकाला खोटं बोलायचं नाही आणि इतर लोकाला खोटं बोलायचं असंही नाही बरं. पण नजर चुकीनं संसारात एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला माणूस खोटं बोलतो, ते तुम्हाला माफ करू. पण चुकूनही स्त्रीच्या जातीने आपल्या कुंकाच्या मालकाला कधीच खोटं बोलायचं नाही. खोटं बोलली पार्वती, त्याचा परिणाम तिचा त्याग केला भगवान शंकराने. आणि 33 कोटी देवांनी भगवान शंकराच्या अंगावर त्यावेळेला फुलं उधळले. एवढा मोठा त्याग. काही 1000 वर्ष भगवान शंकर समाधिस्थ होतात आणि काही 1000 वर्ष पार्वती माता दुःखात थांबते. कैलास पर्वतावर हजारो वर्ष निघून गेले आणि एक दिवशीचा प्रसंग आहे. आकाशामधून विमानं वाहत होते. विमानं भर्र भर्र भर्र. पार्वती माता आपल्या मालकाला म्हणते, ओ भोलेनाथ, हे विमानं कशाचे आहेत ओ विमानं? त्यावेळेला भगवान शंकरानं सांगितलं, पार्वते, तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आणि त्या यज्ञाला हे 33 कोटी देव चाललेत. पार्वती माता म्हणते, मग चला ना आपणही यज्ञाला जाऊ. भगवान शंकर म्हणले, 33 कोटी देवाला निमंत्रण आहे, पण आपल्या दोघाला निमंत्रण तुझ्या बापानं दिलेलं नाही. इकडे लक्ष द्या बरं. पार्वती माता चला म्हणते भगवान शंकराला यज्ञाला, तरी महादेव जात नाहीत. आणि महादेवाला निमंत्रण का नव्हतं, त्याच्या पाठीमागं थोडासा इतिहास आहे. 5 वर्षासाठी सत्यलोकाचा अध्यक्ष दक्ष राजा केला होता, सतीचा बाप. आणि 33 कोटी देवांची मीटिंग आणि त्या सभेमध्ये दक्षराजे येतात. 33 कोटी देव उठून उभे राहिले, पण भगवान शंकर उठले नाही. आणि भगवान शंकर दक्षराजाचा जावाई होता. आता मानाला हापापल्याला माणूस कोण उठलंय त्याच्याकडे बघत नाही, बसलेलं कोणही त्याच्याकडे बघतो. तिरप्या नजरेनं पाहिलं तर भगवान शंकर बसलेले होते. 33 कोटी देव उठून उभे राहिले, माझा जावाई उठला नाही, हे डोक्यामध्ये खुमक बसली. म्हणून दक्षराजांनी यज्ञ मांडला आणि 33 कोटी देवाला निमंत्रण दिलं. ए देवतानो, माझ्या यज्ञाला 33 कोटी देव तुम्ही मिळून या आणि येताना कैलास मार्गे या. म्हणजे जाणून बुजून जखमेवर मीठ चोळणे. येताना कुठून या? कैलास मार्गे या. म्हणून ते कैलासाहून विमानं भर्र 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 भर्र. पार्वती माता म्हणते, पतिदेव कशाचे विमान आहेत हे? अगं पार्वते, तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, 33 कोटी देवाला निमंत्रण आहे, पण आपल्याला निमंत्रण नाही. खूप प्रयत्न करते पार्वती, पण भगवान शंकर म्हणले 3 ठिकाणी बिगर निमंत्रणाचं जाता येतं. कोणत्या 3 ठिकाणी बिगर निमंत्रणाचं जाता येतं? गुरुच्या घरी शिष्याला, कथा कीर्तनामध्ये भक्ताला आणि मायबापाच्या घरी लेकराला निमंत्रणाची गरज नाही. मग पार्वती मातानं तोच प्रश्न धरला
अहो मग माझ्याच मायबापाच्या घरी जायचं म्हणते ना मी. भगवान शंकर म्हणले पार्वती तुला जाता येते पण मला बिगर निमंत्रणाचं जाता येत. ठीक आहे. पार्वती म्हणली मग मी जाते. भगवान शंकर म्हणले जाऊ नको तुला त्रास होईल. तरी पार्वती महादेवाला विरोध करून त्या यज्ञाला जाते. तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा. एवढा मोठा यज्ञ बापाच्या घरी चालू आणि दक्ष राजानं सांगून ठेवलं होतं सगळ्याला, ऐका माझा जावाई महादेव या यज्ञाला येऊ शकत नाही कारण तो मानी पुरुष आहे. पण नजर चुकीने माझी सती नावाची मुलगी येऊ शकते. पण मुलगी जरी माझी या मंडपमध्ये आली आणि त्या मुलीला जर तोंडानं साधं कुणी बोललं तर त्याचं शिर कापून टाकीन असं जाहीर केलं दक्ष राजानं. आणि एवढ्यामध्ये मुलगी येते. 5-7 बहिणी होत्या ती धावून गेल्या आणि सतीला बहिणी म्हणतात अगे ए दिदी हा कसं आहे का तुझं बरं आहे ना. सध्या काही वसमतला प्लॉट वगैरे घेतलाय का अजून स्मशानभूमीतच राहतात गो. बहीण टिंगल करती सतीची. दुसरी बहीण येतीन म्हणते ए दिदी तुझ्या मालकाच्या मस्तकातून पाणी पडायचं बंद झालंय का ग. तिसरी म्हणती ए दिदी सध्या तुझा मालक कोण्या कंपनीचं पावडर वापरितो ग. चौथी लय शहाणी होती ती म्हणती अगं ए दिदी अंगाला काही गुंडाळीत का तसंच हिंडत ग. भगिनी मिली बहुत मुस्काता लेकिन सादर मिली भली एक माता. सज्जनानो बहिणीनं टिंगल केली पण ज्या वेळेला समोर येते सती त्यावेळेला आई दिसली. आई आणि धावून आई आली आणि मुलीला असं कवटाळ्यामध्ये धरलं. दक्ष राजाचा कायदा होता साधं तोंडाने सतीला कुणी बोललं तर त्याचा शिरछेद. पण हा कायदा आईनं मात्र मोडून टाकला. सज्जनानो इकडं लक्ष द्या. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ आणि भीती नाही ते प्रेम जगाच्या पाठीवर करू शकते फक्त आई. ज्या प्रेमात भीती नाही आणि ज्या प्रेमात स्वार्थ नाही. लेकुराचं गीता जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त लेकुराचे गीत लेकुराचे हित राहू दे. जाणे माऊलीचे चित्त. जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम. ज्या प्रेमात भीती आणि ज्या प्रेमात स्वार्थ नाही ते प्रेम जगात करते फक्त आई. हो अगदी महिला मंडळीच्या जीवनातला दृष्टांत इकडे लक्ष द्या. ज्या वेळेला बाळांतपणाचा प्रसंग आहे आणि बाळांतपण किती कठीण आहे हे जावा त्याच्या वंशा तेव्हा कळे. ते महिला मंडळीलाच फक्त माहीत आहे. आणि आमच्या ज्ञानोबारायाला माहीत होतं का काय त्यांनी मदालसामध्ये प्रमाण लिहून ठेवलंय. नवमास कष्टलासी
दहाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांत ते जननीये दुःखदाय मोकली, स्मरत्या हरिहरा ध्याई श्री कृष्ण माऊली, पर्यदे मदालसा सोम जुजुरे बाळा. सज्जनानो, 2 दिवसापासून बाईचं बाळंतपण व्यवस्थित होत नाही. शेवटी डॉक्टर साहेबांनी त्या बाईच्या मालकाला हात जोडले. रावसाहेब, 2 पैकी 1 जगल बुवा. तुम्हाला पत्नी जगावा असं वाटत असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घेतो, आणि बाळ जगण्याची इच्छा असेल तर तुमची पत्नी जगणार नाही. दोन्हीतलं 1 जगल. आणि वेळ कमी आहे, काय करू बोला. त्यावेळेला त्या बाईचा मालक म्हणतो, डॉक्टर साहेब 2000 रुपये एक्स्ट्रा देतो, होता होईल तेवढं बाळाचे तुकडे तुकडे करून फेकून द्या आणि माझी पत्नी सुरक्षित ठेवा. पण त्याही वेळेला डॉक्टर त्या बाईजवळ जातात आणि हात जोडतात. अक्षरशः डॉक्टरचे डोळे भरून आले आणि डबडबल्या डोळ्यांनी डॉक्टर साहेब हात जोडून म्हणतो, ओ ताई, 2 रात्री 2 दिवस निघून गेले, बाळ तुमच्या पोटामध्ये आडवं बसलेलं आहे. मी डॉक्टर असलो तरी काही देव नाही, वेळ कमी आहे, खूप तुमच्या वेदना डोळ्यांनी पाहिल्या, 2 पैकी 1 जगू शकतो. तुम्हाला जगण्याची इच्छा असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून फेकून देतो, आणि बाळ जगवण्याची इच्छा असेल तर तुम्ही जगणार नाही, वेळ कमी आहे, काय करू बोला. सज्जनानो, त्यावेळेला त्या माऊलीला तिचा जन्मदाता वारकरी बाप आठवतो. गळ्यातली माळ अशी हातामध्ये पकडते आणि डबडबल्या डोळ्यांनी डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब, पंढरपूरची वारी करणारा माझा बाप आहे, ज्ञानेश्वरी वाचवल्याशिवाय माझा जन्मदाता बाप अन्नाला स्पर्श करत नाही, त्याची खानदानी मुलगी आहे मी. डॉक्टर साहेब, मी पांडुरंगाची शपथ वाहून सांगते, या माळीची शपथ आहे, मी मेले तरी चालल, पण माझ्या कुशीमध्ये जन्म घेणारं बाळ या घराला दिवा म्हणून जगवा, एवढीच माझी इच्छा आहे. दृष्टांत संपला. ज्या प्रेमात स्वार्थ नाही आणि ज्या प्रेमात भीती नाही, ते प्रेम जगात करते फक्त आई, दुसरं कोणीही करू शकत नाही. अगदी घडलेला दृष्टांत आहे नगर जिल्ह्यामध्ये, राहुरी तालुक्यामध्ये. बरं का मावल्या हो, इकडे लक्ष द्या. शेतामध्ये काम करत होती माय, आणि 6 वर्षाचा मुलगा बिबट्या वाघानं तोंडामध्ये पकडला. बिबट्या वाघ. आणि ज्यावेळेला त्या बाळाची मान वाघाने तोंडामध्ये पकडली आणि तो बाळ उचलला, त्यावेळेला त्या बाळानं जीभ बाहेर काढली आणि आईच्या नावानं टाहो फोडला. आई! शेतात कष्ट करणारी वाघिणीसारखी बाई होती, तिनं फिरून पाहिलं तर वाघाच्या तोंडामध्ये स्वतःच्या पोटचं बाळ पाहिलं त्या बाईनं, आणि काष्टा खावला. मावल्या हो, घडलेली घटना ही, घडलेली घटना. आणि वाघावर धावली ती बाई, वाघावर, आणि वाघाच्या तोंडातल्या बाळाला मांड्या अशा हातामध्ये पकडल्या. मी असं विचारतो तुम्हाला, त्या बाळाची मान वाघाच्या तोंडात आहे आणि त्या बाळाच्या मांड्या आईच्या हातात आहेत. मी असं विचारतो, वाघापासून बाई दूर किती? अरे मांड्या हातात आहेत आणि तोंड वाघाच्या तोंडात आहे. भेट नाही, वाघाला सुद्धा भेट नाही, काय प्रेम असन बाळावर. पण शेवटी वाघ होता. त्या वाघाने आईसहित बाळ डोंगराच्या दरीत ओढून नेलं
आणि वाघाने मावल्या हो एक हसाडा मारल्याबरोबर त्या बाळाची मान मोडली काढकून आणि रक्ताच्या चिळकांड्या लागल्या. ते सोन्यासारखं बाळ मांडीवर घेऊन त्या जंगलामध्ये ज्या वेळेला ती माऊली रडते ना, ढोरासारखी रडते बाळाला घेऊन, त्यावेळेला त्या बाईचं रडणं वाघ पाहतो. 10 फुटावर कोलटिकनी बसला वाघ आणि त्या रडणाऱ्या माऊलीला पाहिलं. जणू वाघ मनात विचार करतो, अरे वाघाला सुद्धा भेट नाही, एवढं प्रेम बाळावर आईचं असतं. वाघ म्हणतो हे मला माहीत असतं तर या बाईचं सोन्यासारखं बाळ मी मारलंच नसतं. म्हणून सज्जनानो, वाघ रडतो. वाघ लेकरावर आईचं किती प्रेम असतं हे पाहून वाघच रडतो. ही घटना गावात ज्या वेळेला बाळाच्या बापाला कळते ना, त्यावेळेला उचलत नाही एवढा दगड डोक्यावर घेऊन येतो त्या बाळाचा बाप. पण 200 फुटाहून दगड घेऊन आलेला माणूस वाघाने पाहिला आणि तिथंच वाघ निसता उठून उभा राहिला आणि अशी डरकाळी फोडली त्या माणसाकडे बघून. डोक्यावरचा दगड फेकून दिला आणि बाळाचा बाप पळून गेला गावात. पण 10 फुटावर बसलेली आई त्या बाळाचं प्रेत मांडीवर घेऊन ती वाघाला सुद्धा भेट नाही. दृष्टांत संपला. घडलेली घटना आहे. ज्या प्रेमामध्ये भीतीच नाही, ज्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही, ते प्रेम जगात करते फक्त माय. आणि म्हणून आज बहिणी बहिणीनं पार्वतीची टिंगल केली. भगिनी मिली बहुत मुस्काता, लेकिन सादर मिली भली एक माता. आईने टिंगल केली नाही. समोर मंडपमध्ये यज्ञ चालू होता, यज्ञ. आणि त्या यज्ञामध्ये 33 कोटी देव होते, 33 कोटी देव. पण भगवान शंकराचं तिथं आसन नव्हतं. पार्वती मातेनं पाहिलं आपल्या पतीचं तिथं आसन नाही आणि मोठ्याने पार्वती माता ओरडल्या, ए देवतानो, तुमच्या बापाचं इथं अधिष्ठान नसताना तुम्हाला थांबण्याचा काय अधिकार आहे? 33 कोटी देवांना दरडावून बोलते पार्वती. अरे भगवान शंकराचं इथं अधिष्ठान नाही, थांबण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला? पण लक्षात ठेवा, माझ्या पित्याच्या वीर्यापासून हे माझं शरीर निर्माण झालं. माझ्या पतीचा अपमान करणारा माझा पिता राजा दक्ष. महिला मंडळी, तुम्ही घर सोडून आलात, माझ्या शब्दावर लक्ष आहे तुमचं. पतीवर बाईचं किती प्रेम असावं या पार्वतीच्या शब्दामध्ये विकत घेऊन घरी जा. काय म्हणती सती माता? माझ्या पतीचा अपमान करणारा माझा पिता, की ज्या पित्यापासून माझं शरीर निर्माण झालं, हे शरीर जर माझ्या पतीचा अपमान होत असेल माझ्या बापाकडून, तर हे शरीर ज्या बापापासून निर्माण झालं ते शरीर मी आता ठेवणार नाही. आणि काशीला जर तुम्ही गेलात, काशीला, माझ्याकडे लक्ष आहे ना, काशीला जर गेलात तुम्ही, तर विश्वनाथाच्या मंदिरामध्ये मार्बलच्या दगडावर हे लिहून ठेवलंय, माझ्या पतीचा अपमान करणारा माझा पिता, त्याच्यापासून निर्माण झालेलं शरीर मी ठेवणार नाही. मैं मरूंगी जन्म लूंगी, मरूंगी जन्म लूंगी, मरूंगी जन्म लूंगी, तो भी पती भगवान शंकर कोच करूंगी. आणि स्वतः त्या यज्ञामध्ये दुसरा यज्ञकुंड पेटवला आणि सती माता भगवान शंकराच्या नामाचा जे जयकार करते आणि त्या यज्ञामध्ये स्वतःला समर्पित करते. हर 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 महादेव.
यज्ञामध्ये उडी टाकताना तिची वासना शिल्लक होती. कोणती? मैं मरूंगी जन्म लूंगी तो भी पती भगवान शंकर कोच करूंगी. वासनेपोटी ती मुलगी हिमालयाच्या पोटी जन्म घेते. हिमालय पर्वत म्हणून पार्वती नाव ठेवण्यात आलं. पर्वताच्या पोटी पार्वती. रामायणामध्ये 3 मुलीचे नाव बापावरून ठेवण्यात आले. कोणत्या 3 मुली? पर्वताची पार्वती, जनकाची जानकी आणि शबराची शबरी. शबर राजा त्याच्या मुलीचं नाव शबरी, जनक राजा त्याच्या मुलीचं नाव जानकी आणि हिमालय पर्वताची पार्वती. हो, आता दुसरा जन्म झाला पार्वतीचा. मला वाटतं भोलेनाथाचं गोड असं सर्वांनी भजन करायचं. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय बोला बोला शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा 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 हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हे पाप फक्त महिला मंडळी पाठीमाग म्हणा बरं का.
आणि पुरुष मंडळी थोडं सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.